हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या लास्ट भागामध्ये आपण बघितलं मास ऑफ ऑब्जेक्ट काय आहे, वेट ऑफ ऑब्जेक्ट काय आहे, त्यानंतर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याचं व्हेरिएशन. सो आत्तापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये जे जे फॉर्म्युले तयार केले आहेत ते फॉर्म्युले मी अगोदर लिहितो. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण सर्क्युलर मोशनचं कन्सेप्ट शिकलो, राईट. त्यावेळेस आपण सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स याचा फॉर्म्युला आपण तयार केला. सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्स, रेडियस ऑफ द सर्कल. सेंट्रिपिटल फोर्स ही टर्म कुठे बघायला मिळते आपल्याला? सर्क्युलर मोशनमध्ये, राईट. मग सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट काय करतं? अलॉंग दी सर्कल ऑफ अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फिरतं, म्हणून त्या ठिकाणी रेडियस आपण महत्वाची टर्म आहे म्हणून फॉर्म्युल्यात रेडियस आली. त्यानंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स नंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे, r इज द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. त्यानंतर आपण केपलर्स लॉ बघितला. केपलर्स लॉ मध्ये आपण बघितलं टाइम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सेंटर ऑफ सन. त्यानंतर आपण अर्थ ग्रॅव्हिटेशन मध्ये बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड अर्थ इज कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथे कॅपिटल एम म्हणजे अर्थचं मास, स्मॉल एम म्हणजे वस्तूचं मास आणि आर म्हणजे पृथ्वीची रेडियस. या फॉर्म्युल्यावरून आपण जी ची किंमत काढली. सो जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? जी एम अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर आपण वेटचं कन्सेप्ट बघितलं. वेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो डब्ल्यू इज इक्वल टू एम अपॉन एम जी. ठीक आहे. सो आतापर्यंत आपल्याकडे हे 4-5 फॉर्म्युले आहेत. आता ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण काही प्रॉब्लेम सोडवू. सो मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही न्यूमेरिकल आहे ते आपण फ्री फॉल आणि पोटेन्शियल एनर्जी नंतर एक सेशनमध्ये परत घेणार आहे. मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं का दॅट आय एम गोइंग टू कंडक्ट सम न्यूमेरिकल इन द नेक्स्ट सेशन. सो बिफोर कंडक्टिंग न्यूमेरिकल मी तुम्हाला ह्या सगळ्या फॉर्म्युलेची आठवण करून देतो. ठीक आहे, पण सोपे फॉर्म्युले आहेत, लक्षात राहण्यासारखे आहेत. सो लेट अस सी द न्यूमेरिकल वन बाय वन. आता मी काय करतो, तुम्हाला जे सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत ते अगोदर समजून सांगतो अँड देन विल टेक अनसॉल्व प्रॉब्लेम. सो तुमचा पहिला जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह केलेला तो पेज नंबर 6 वर दिलेला आहे तुमच्या चॅप्टरच्या. आणि प्रॉब्लेमची स्टेटमेंट आहे महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम ईच अदर. महेंद्र आणि विराट हे दोघं किती अंतरावर आहे? महेंद्र m अँड विराट v दे आर सिटिंग near each other at a distance 1 meter apart. So distance between them is 1 meter. पुढे काय म्हणतोय तो? Their masses are 75 kilogram and 80 kilogram respectively. So mass of Mahendra मी घेतो त्याला m which is 75 kilogram and mass of Virat त्याला मी घेतो 80 किलोग्रॅम. ठीक आहे, mass of Virat is 80 किलोग्रॅम. पुढे काय सांगितलंय त्याने? What is the gravitational force between them? सो F इज इक्वल टू किती? आपण आत्ताच बघितलं का न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो का देअर एक्झिस्ट ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस, एनी टू मासेस. ते माणसं असो, वस्तू असो, जनावर असो, काहीही असो, मॅटर पाहिजे, राईट. सो दोन मॅटर जर ठराविक अंतरावर सेपरेट असतील तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार होतो आणि तो फोर्स न्यूटनच्या फॉर्म्युल्यानुसार काय असतो? F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. सो या ठिकाणी आपल्याकडं m1 ची किंमत आहे, m2 ची किंमत आहे, r ची किंमत आहे, g ची किंमत आपल्याला माहिती. सो देअरफॉर F इज इक्वल टू जी किती आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू मास ऑफ महेंद्र दॅट इज 75 इंटू मास ऑफ विराट दॅट इज 80 डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर. सो फायनल कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करता येईल 75 गुणिले 80 गुणिले 6.67. सो कॅल्क्युलेशन किती येतं? 4.002 इंटू 10⁻⁻7. तर तुम्ही हा गुणाकार जर केला आणि फायनल आन्सर जर लिहिलं तर ते येईल तुमचं 4.002 किलोग्रॅम. सी न्यूटन दॅट इज द फोर्स बिटवीन द महेंद्र अँड विराट. आता मी इथे तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे. कदाचित तुमचं लक्ष जाईल नाही जाईल आय डोंट नो, पण इकडे लक्ष द्या. सी हे उत्तर लिहिताना त्याने इथे 10⁻7 केला, पण इथं 10⁻11 होता. म्हणजे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याने काहीतरी ऍडजस्टमेंट केली. ती का केली मी त्याच्या संदर्भात तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो इथं पहा, आता समजा आपण 75 गुणिले 80 केले
सो 8 पंचे 40, 7 4 4, 8 7 56 4 60. ठीक आहे 60. सो इट इज 6000 आणि मल्टिप्लाइड बाय 6.67. सो 6.67 इंटू 6, 7 42, 4 6 7 36 आणि 4 40, 4 4 6 6 36 आणि 4 40. ठीक आहे. सो आता आपल्याला फायनल आन्सर आलाय 4002 गुणिले 10⁻². आता आपण इथे 6000 ला ऍक्च्युली इथे मल्टिप्लाय केलंय ना. सो 1 2 3. ठीक आहे ना. हे आपलं फायनल आन्सर आहे. सो 4000 आणि त्याच्यावरती 1 2 3 शून्य आहेत मल्टिप्लाइड बाय. आता इथे आपण 1 2 शून्य जर हे दिले सो 4000 हे 2 शून्य इथे जातील. सो फायनली आपलं हे आन्सर आलं राईट विथ कॅल्क्युलेशन -11. पण आपण उत्तर लिहिताना कसं लिहिलं, हे 4 घरं आपण सोडून दिले. 4.002 इंटू 10⁻⁻7 केलं आपण. -11तले 4 घरं इथं सरकलो आपण म्हणून 10⁻⁻7 झालं. मग असं का केलं तर मित्रांनो, भौतिकशास्त्राचे फिजिक्सचे काही नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे उत्तर लिहिण्याची पद्धत अशी आहे की हा आकडा कधीही 0.5 to 5 याच्यामध्ये पाहिजे आणि उरलेले टर्म्स आपण 10 त्याच्या पॉवरच्या स्वरूपात मांडत असतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट रूल इन द फिजिक्स. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा पैकीच्या पैकी मार्क पडले, पण जर तुम्ही इथं उत्तर 40.2 इंटू 10⁻⁻6 केलं, 10⁻⁸ केलं समजा, ठीक आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे, बट तुम्ही लिहिताना ते 40 पॉईंट लिहिले आणि त्याला आता तुमचा मार्क कापायचा आहे. सो ही हॅज अ राईट टू कट दॅट मार्क. राईट. सो हे खास हुशार विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो. ठीक आहे. सो प्रॉब्लेम समजला. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण आता. सो या प्रॉब्लेम मध्ये त्याने आपल्याला मासेस दिले होते. मासेस मधलं डिस्टन्स दिलं होतं. आपल्याला फक्त काय करायचं होतं, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करायचे होते. आता एक्झाम्पल 2 मध्ये त्याने काय म्हणलंय पहा, का इन द अबो एक्झाम्पल, त्याच एक्झाम्पल मध्ये assuming that the bench on which Mahendra is sitting is frictionless. असं गृहीत धरा की महेंद्र ज्या बेंचवर बसलेला आहे ते कसं आहे, फ्रिक्शनलेस आहे. स्टार्टिंग विथ 0 velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मित्रांनो. त्याने काय सांगितलंय का महेंद्र आणि विराट सपोज एका बेंचवर बसलेले, हा महेंद्र हा विराट. आता दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनची एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स माझी तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे अशी की हा फोर्स जोडीत असतो, पेअरमध्ये असतो. म्हणजे महेंद्र विराटला अट्रॅक्ट करत असतो आणि विराट महेंद्रला अट्रॅक्ट करत असतो. आता महेंद्रने विराटवर आणि विराटने महेंद्रवर अप्लाय केलेला फोर्स किती आहे तो आता आपण काढला होता 4.002. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू काय होती 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. राईट. आता आपल्याला माहिती आहे का फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. आता विराटने महेंद्रला त्या ह्या फोर्सने जर अट्रॅक्ट केलं तर विराट ऍक्सलरेशन किती प्रोड्यूस झालं ते आपण अगोदर काढू. ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय येईल, फोर्स अपॉन मास, दॅट इज 4.002 इंटू 10⁻⁻7 डिवाइडेड बाय मास ऑफ महेंद्र. कारण अट्रॅक्ट कोण होतोय, मुवमेंट कोणाची होणार आहे, महेंद्रची होणार आहे. महेंद्रचं मास किती आहे या ठिकाणी, महेंद्रचं मास आहे 75 किलोग्रॅम. सो आपण जर इथे कॅल्क्युलेशन केले तर ऍक्सलरेशन किती येणार 5.34 इंटू 10⁻⁹, 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्रांनो समजून घ्या, फोर्स प्रोड्युसेस ऍक्सलरेशन हा फोर्सचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्मानुसार महेंद्रचं ऍक्सलरेशन किती येईल 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ह्या ऍक्सलरेशनने तो विराटकडे काय होईल, आकर्षित होईल. ठीक आहे. आता आपण इथे इमॅजिन करतोय बरं का हे सगळं. ऍक्च्युली आपण दोन वस्तूमध्ये एकमेकांना ते खेचत नाही, त्याचं कारण पृथ्वीने दोघांनाही मोठ्या फोर्सने धरून ठेवले. बट आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो जर त्याची मुवमेंट झाली असं जर आपण गृहीत धरलं तर ती एवढ्या ऍक्सलरेशनने होईल. आता त्याने काय प्रश्न विचारला का स्टार्टिंग विथ 0 velocity, आपण महेंद्रची वेलॉसिटी घेऊ u इज इक्वल टू 0 सुरुवातीची. विथ धिस ऍक्सलरेशन महेंद्र विल मूव्ह 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला त्याने विचारलेलं आहे की एका सेकंदात त्याची वेलॉसिटी किती येईल विराटच्या दिशेने. सो t इज इक्वल टू 1 सेकंद घेतला. सो आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू u प्लस at इक्वेशन ऑफ मोशन. कारण हे जे ऍक्सलरेशन असतं विच इज प्रोड्यूस बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स
वेन टू ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट इच अदर ते कॉन्स्टंट ॲक्सलरेशन असतं आणि कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशनसाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन वापरतो, जे तुम्ही नवीन शिकले. मग त्या हिशोबाने हे काय येईल, v इज इक्वल टू 0 प्लस 5.34 इंटू 10⁻⁹ इंटू टाइम किती आहे 1. सो दिस विल बी द व्हेलॉसिटी 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड टुवर्ड्स दी विराट. तर ही झाली त्याची व्हेलॉसिटी टुवर्ड्स दी विराट. आता त्याने काय सांगितलं, विल दिस व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. सो ही व्हेलॉसिटी वेळेनुसार चेंज होईल का आणि कशी. सो आफ्टर 1 सेकंड, सी दिस इज अन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी विल इन्क्रीज विथ टाइम बिकॉज ऑफ द ॲक्सलरेशन. साहजिक आहे ही व्हेलॉसिटी बदलणार आहे, ही कॉन्स्टंट राहील का नाही, कारण ही ॲक्सलरेटेड मोशन आहे ना. ॲक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. सो इट विल इन्क्रीज विथ द टाइम, जसा टाइम वाढेल तशी ती इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम ऑल्सो. दिस इज व्हेरी बेसिक अँड इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. हा 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना देखील सहजासहजी सुटला नसता. त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात घ्या की फोर्स प्रोड्युसेस ॲक्सलरेशन ही हिंट आहे आणि हे ॲक्सलरेशन आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावं लागतं. मित्रांनो, आता इथे कायनेमॅटिकल इक्वेशन नाही आहे, बट मोशन इज देअर आणि कायनेमॅटिकल इक्वेशन 9वी शिकलेलो आहे. सो आपल्याला तिथे अप्लाय होईल. जे विद्यार्थी NTSCची तयारी करत असेल त्यांनी या टाईपचे प्रॉब्लेम आवर्जून सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट प्रॉब्लेम. सो व्हॉट इज नेक्स्ट प्रॉब्लेम. सो आता नेक्स्ट प्रॉब्लेमची स्टेटमेंट वाचतो मी. ठीक आहे. इथे 2 सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट सॉल्व्ह प्रॉब्लेम भेटल पेज नंबर 7 वर. सो पेज नंबर 7 वर तुम्हाला एक्झाम्पल 1 दिलंय, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा इन अर्लियर एक्झाम्पल. आता महेंद्रवर पृथ्वीने किती फोर्स एक्झर्ट केला ते बघायचंय. आपण बघितलं महेंद्र इथं बसलेला आहे, 75 किलो त्याचं मास आहे. पृथ्वी इथं आहे, समजा तो पृथ्वीवर आहे, पृथ्वीचं मास आहे आपलं. आता पृथ्वीचं मास किती आहे पहा, एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे आहे 6.86 इंटू 10⁻24. मग अशी मी बरोबर घेतलं होतं, इट इज 6 इंटू 10⁻24. सो दिस इज एम, दिस इज एम, दोघातला अंतर r इज इक्वल टू घ्या 6400 किलोमीटर. ठीक आहे. तुमच्या पुस्तकात किती व्हॅल्यू घेतली आहे, सो इट इज 6400 किलोमीटर. परत फॉर्म्युला टाका, g इज इक्वल टू m अपॉन r² आणि फोर्स कॅल्क्युलेट करा. ती त्याचं उत्तर किती आलं, 733 न्यूटन. आता महेंद्र आणि विराट मधला फोर्स होता 4.002 इंटू 10⁻7 आणि अर्थ आणि महेंद्र मधला फोर्स आला 733 न्यूटन. मित्रांनो, 733 न्यूटन हा 4.00 इंटू 10⁻7 म्हणजे 4च्या अगोदर 60 त्याच्यापेक्षा हा नक्कीच फार मोठा आहे, म्हणून आपल्याला आपल्यातला फोर्स जाणवत नाही. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2 काय पहा त्याच्यातच. आता त्याने काय सांगितलं, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी द महेंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आता आपण जर महेंद्रला वरती घेतलं कुठंतरी इथे आणि पृथ्वीवर त्याला सोडून दिलं, सो स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट u इज इक्वल टू 0. मग तो किती वेगाने पृथ्वीवर एका सेकंदात तो किती वेगाने खाली पडेल. परत v इज इक्वल टू u प्लस at. आता इथे a इज इक्वल टू फक्त काय घ्यावं लागेल, g घ्यावं लागेल, राईट. किंवा यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट अगेन बाय युझिंग फोर्स ॲक्सलरेशन ऑफ महेंद्रा. ते किती येतं, आता 733 डिवायडेड बाय 75. मग तिथं आपण परत तीच थेअरी वापरली तर 9.77 तुमचं काही आन्सर येईल. सिमिलर थेअरी वापरायची, फक्त इथे आता ऑब्जेक्ट्स बदलले, विराटच्या ऐवजी पृथ्वी आली, बाकी सगळी थेअरी तुमची तीच राहील. सो दॅट इज अबाउट युअर सेकंड प्रॉब्लेम. सो आता आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा पेज नंबर 10 वर. सो 10 वर असलेल्या प्रॉब्लेमची स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, नीट आहे का. इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. ठीक आहे. प्रॉब्लेम फार सोपा आहे. एक व्यक्ती पृथ्वीवर त्याचं वेट किती आहे, 7.50 न्यूटन. आपण ते लिहू, समजा WE डिनोट वेट ऑन अर्थ विच इज 750 न्यूटन. पुढे काय म्हणलंय, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. मग WM त्याचं वेट आपण मूनवर घेऊ, ते किती आहे आपल्याला विचारलेलं आहे. माहिती काय दिली, मास ऑफ मून इज 1/81 दॅट ऑफ अर्थ. कॅपिटल M स्मॉल m इज 1/81 दॅट ऑफ मास ऑफ अर्थ. पृथ्वीचं मास मानलं आपण ME, मूनचं मास मानलं MM. मूनचं मास पृथ्वीच्या मासच्या किती आहे, 1/81. सो प्रश्न काय आहे, आणि रेडियस आहे, रेडियस ऑफ मून इज
ती किती सांगितली 1/3.7. सो 1/3.7 ऑफ रेडियस ऑफ अर्थ. आता प्रश्न आपल्याला क्लिअर आहे की त्या वस्तूचं मूनवर वेट किती. सी वी नो इन जनरल वेट इज इक्वल टू mg, राईट. वेट काय असतो mg. मग आता आपण पृथ्वीवर आता आपण इथे g इज इक्वल टू जर बघितला तर आपण काय करू, वेट ऑफ दॅट थिंग ऑन दी अर्थ इज m into g and weight of moon weight on the moon is m into gm. ठीक आहे. तर आपण आपल्याला शोधायचा आहे w म्हणून फॉर्म्युला तयार करू. wm डिवायडेड बाय we इज इक्वल टू काय फॉर्म्युला mgm डिवायडेड बाय mg. कारण मास चेंज होणार नाही मग मास कॅन्सल होईल. मग देअरफॉर वेट ऑन दी मून इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑन मून डिवायडेड बाय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑन अर्थ इनटू वेट ऑन अर्थ. ठीक आहे. आता आपल्याला हा रेशिओ काढायचा आहे. सी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, gm अपॉन rm स्क्वेअर डिवायडेड बाय gme डिवायडेड बाय re स्क्वेअर. दिस इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑन मून, दिस इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑन अर्थ. आता इथे ज्या आणि इनटू we. आता इथे ज्या फिजिकल क्वांटिटी सारख्या आहेत त्या कॅन्सल होतील, जी कॅन्सल होईल. मग हा काय होईल m अपॉन me इंटू re स्क्वेअर अपॉन rm स्क्वेअर इंटू w. ठीक आहे. आता आपल्याकडे रिलेशन आहे. रिलेशन काय आहे इथे दिलेलं आहे. m इज इक्वल टू किती 1/180 टाइम. सो 1/81 इंटू me डिवायडेड बाय me इंटू re किती आपल्याकडं. आता re इज इक्वल टू 3.7 टाइम्स rm. सो 3.7 स्क्वेअर इंटू rm स्क्वेअर डिवायडेड बाय rm स्क्वेअर इंटू हा 750. सो rm स्क्वेअर कैंसल, mm कैंसल. सो इट इज फाइनली 1/81 मल्टीप्लाइड बाय 3.7 स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय 750. से हे कॅल्क्युलेट केलं का आपल्याला आपला आन्सर मिळेल. दॅट विल बी द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी मून. आणि ते किती येतंय आपलं पहा, ते येतंय 126.8. पुस्तकाच्या याने तुम्ही चेक करून पहा 126.8 न्यूटन. आपल्याला हे कॅल्क्युलेशन पूर्ण करावं लागेल. सो दॅट विल रीच अप टू द आन्सर अँड दॅट इज द राईट आन्सर. ठीक आहे. सो हा तुमचा झाला प्रॉब्लेम बेस्ड ऑन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला वापरला आणि त्याला फक्त ऍडजस्टमेंट करत गेलो आपण. नाउ वी विल सी सम न्यूमरिकल फ्रॉम द एक्झरसाइज. ठीक आहे. आपण आता एक्झरसाइज मध्ये जाऊया. तर आणखी काही आहे का याच्यात सॉल्व्ह करून दिलेले न्यूमरिकल आहे, पण ते फ्री फॉलवर आहे. आपण ते पुढच्या सेशनला फ्री फॉल समजून घेऊ. सो लेट मी टेक सम न्यूमरिकल फ्रॉम एक्झरसाइज. आता एक्झरसाइज मध्ये पहिलं जे न्यूमरिकल आहे, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम हाईट 5 मीटर ऑन ए प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी प्लॅनेट. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जर समजा इट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम दी हाईट 5m. मग आपण जर याला फ्री फॉलचं एक्झाम्पल म्हणून जरी घेतलं तरी आपण याला सॉल्व्ह करू शकतो. सी इकडे पहा, ऑब्जेक्ट हे समजा ॲट हाईट h इज इक्वल टू त्याने किती दिला 5 मीटर. ठीक आहे. ऑब्जेक्ट इट इज टेकिंग t इज इक्वल टू 5 सेकंड टाइम टू रीच द ग्राउंड. राईट. आपल्याला विचारलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. नाउ वी नो. आता याला आपण जर समजा इक्वेशन वापरलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला वापरावं लागेल बिकॉज वी डोंट नो द फायनल व्हेलॉसिटी. राईट. We can obtain the final velocity, but then we must know the acceleration. So here we have to find the acceleration. So s is nothing but h ut initial velocity 0 म्हणून 0 plus 1/2 let g be the acceleration due to gravity and t square that is 5 square. So finally g is equal to 2 into h that is 2 into 5 divided by 25. So आता हे 5 5 25 2/5 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So this must be applied. So ते तुम्हाला सुचलं पाहिजे. So this problem can be solved with the help of kinematical equation, right? आता let us understand second problem. आता सेकंड प्रॉब्लेम काय दिला हा समजला तुम्हाला. मी काय केलं, ऑब्जेक्ट वरून जर सोडलं तर ते इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन खाली येणार, हाईट दिलेली म्हणून डिस्टन्स कव्हर्ड आपण घेतलं
आणि कायनेमॅटिकल इक्वेशन वापरले एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, कारण ही मोशन कशी आहे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन मोशन, राईट. आता नेक्स्ट आपण समजून घेऊया. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रिलेशन मी लिहित चालतो आर ए इज इक्वल टू 1/2 आर बी. पुढे काय म्हणतोय तो, इफ द मास ऑफ प्लॅनेट ए इज ma, mass of planet A is ma, what must be the mass of planet B so that the value of g on B is half that of its value on A. It is 1/2 GA. So ma is equal to किती असेल, ठीक आहे. मास ma दिलेला आहे, so mb किती असेल, ठीक आहे. mb इज इक्वल टू किती असेल, ठीक आहे. आता आपल्याला तो इन टर्म्स ऑफ एम ए काढावा लागेल ऑब्विसली, कारण आपल्याकडे एम ए दिलेलं नाही. सो एनिवे वी नो जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, हा जनरल फॉर्म्युला आहे. देअरफॉर जी ए इज इक्वल टू जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर अँड जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. सो लेट अस पुट द व्हॅल्यू इन द रिलेशन. याच्यात टाकू आपण. सो काय येईल तो जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर, ठीक आहे. सो आपल्याला एम बी काढायचा आहे. देअरफॉर एम बी इज इक्वल टू हा जी कॅन्सल होईल. एम बी इज इक्वल टू आर बी स्क्वेअर अपॉन आर ए स्क्वेअर इंटू हा 1/2. आता आर बी इज इक्वल टू किती आहे, आर बी इज इक्वल टू आपण आर बी अपॉन आर ए जर केला, हा आर ए इकडे घेतला तर हा 2 होईल. सो 2चा वर्ग किती होईल तिथे 4. So 4 into 1/2. So it must be 2 times ma. It must be 2 times ma, right? So that is our answer. आणि उत्तर तुमचं बरोबर आलेलं आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करू शकतात. त्यात एक शेवटचा प्रॉब्लेम घेऊ आपण या सेशनचा. द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आर 5 kg अँड 49 न्यूटन. से ऑब्जेक्टचं मास दिले 5 किलोग्रॅम आणि त्याचं वेट किती आहे 49 न्यूटन. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. मग तेच ऑब्जेक्ट जर आपण चंद्रावर नेलं तर व्हॅल्यू काय होईल. ॲझ्युम दॅट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ द अर्थ. से आता काय समजून घ्या. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून त्याची व्हॅल्यू दिली 1/6 ऑफ अर्थ. सो दिलेलं काय ते समजून घ्या. जी एम ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 टाइम्स जी, ठीक आहे. दोन्ही बाजूला आपण एम ने मल्टिप्लाय करू. सो एम जी एम इज इक्वल टू 1/6 टाइम्स एम जी, ठीक आहे. नाव एम जी एम इज नथिंग बट वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द मून. सो डब्ल्यू एम इज इक्वल टू 1/6 and this is weight of object on the earth. It is 49. So 49 divided by 6 हा जर भागाकार केला तर किती येईल तो 8.12, ठीक आहे. 8.12 समथिंग न्यूटन. आणि मग असंच आपण इथे मास किती राहील त्याचं, मास विल रिमेन सेम. सो मास इज 5 kg ओनली बिकॉज मास डजंट चेंजेस विथ द प्लेस, इट रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. सो लेट अस चेक द आन्सर. सो आन्सर इज 5 kg and 8.17. 7चा भाग देईल इथे, ठीक आहे. 8.17 न्यूटन. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. आता आणखी 4 प्रॉब्लेम शिल्लक आहेत. तुम्ही ते ट्राय करा. तुमच्याकडनं सुटले तर ठीक आहे, नाही तर यू कॅन ऑलवेज आस्क मी इन डिफिकल्टी. सो डिफिकल्टीसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा. माझे नंबर्स वगैरे तुम्हाला चॅनलवर भेटतील, किंवा यू कॅन ऑल्सो आस्क द क्वेश्चन इन कॉमेंट बॉक्स ऑल्सो. सी इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, कंटिन्यू करा. नेक्स्ट सेशनमध्ये आपण फ्री फॉल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपण एका सेशनमध्ये तो चॅप्टर कन्क्लूड करून थांबणार आहोत, ठीक आहे. थँक्यू.